हाय गाईज, मी नोरा फतेहीचं आत्ता एक जस्ट गाणं बघून आली आहे आणि ते गाणं ऐकल्यानंतर मी ट्रॉमाटाईज झाली आहे की हे गाणं ऍक्च्युली अस्तित्वात आहे 2026 मध्ये. पहले उठाले अंदर वो डाले नीचे एक बूंद ना गिराए खाली करके निकाले. मी ट्रॉमाटाईज आहे अजून स्टील की हे गाणं सेन्सॉरमध्ये पास कसं काय झालं. हे ऍक्च्युली लिरिक्स आहेत की AI आहे. म्हणजे इंस्टाग्रामवरती सध्या ते AIचं वारं चालू आहे ना, की काही ॲडव्हर्टाईज बनतायत आता AI मध्ये. मला अगोदर असं वाटलं तेच काही की, पण नाही, हे गाणं लिहिलं गेलंय, गायलं गेलंय आणि ते इंटरनेटवरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये संजय दत्त आहे, नोरा फतेही आहे. त्या गाण्याचे जे काही बोल आहेत ते अत्यंत वाह्यात डिग्रेड सिनेमासारखे आहेत. भोजपुरी सिनेमाला लेहंगा उठा दे रिमोट से असं काहीतरी जे गाणे आहेत ना, त्याला आपण घाण म्हणतो, पण हे त्याहूनही वाह्यात आहे. संस्कृती रक्षा मंच ते लोक कुठे आहेत आता ज्यांनी दीपिका पदुकोणच्या ऑरेंज बिकिनीवरती ऑब्जेक्शन घेतलं होतं. समय रैनाचा शो ऑब्जेक्शन घेऊन बंद पाडला होता कारण त्याच्यामध्ये एक वल्गर जोक होता. हे तर वल्गॅरिटीच्याही खाली आहे. मी शॉकमध्ये नाहीये, मी डेड आहे. हे ऐकल्यानंतर हे गाणं आहे. हे या लोकांनी डबल मिनिंगचा सहारा घेतला नसता तरी लोकांना कळलं असतं की नेमकं हे गाणं कशावरती आहे. शाळेतल्या पोराला देखील कळेल की हे नेमकं कशाबद्दल गाणं आहे. इतकं गचाळ आहे हे गाणं. त्याच्यापेक्षा गचाळ त्या गाण्याच्या स्टेप आहेत. म्हणजे प्लास्टिकची दुकानं, सॉरी, नोरा फतेही तिने जे काही किलोभर मागे पुढे लावलेलं ना, ते याच्यासाठीच लावलेले की तिच्याकडे असे गाणे यावेत. इतकं ते घाण गाणं आहे. त्याच्यामध्ये तो पदर काय सरकतोय आणि ते काय डान्सच्या स्टेप आहेत, अगं गचाळ निव्वळ. पण ते जाऊ द्या, नोरा फतेहीने तर ते लावलेलंच आहे बाबा तिच्याकडे प्रोजेक्ट यावेत म्हणून. पण संजय दत्तची काय बरं मजबुरी असेल? कुठल्या अशा त्याच्या सिक्रेट फाईल ज्या आहेत त्या डिरेक्टरकडे असतील आणि त्याच्यावरनं त्याला ब्लॅकमेल केलं जात आहे की तू जर हे नाही केलं तर आम्ही हे पोलिसांना देऊ, असं काही असेल का?